एवढ्या मेहनतीने रावण बनवला पण शेवटी पूर्ण जळलाच नाही. रावण बनवणे आणि त्याचं दहन करणे ते आजचं नाही तर बालपणी खेळता खेळता बनवला होता आणि आज प्रथा म्हणून आम्ही दहन करतो. या पण विजयादशमीच्या दिवशी आम्ही एकत्र येऊन रावण बनवायचं ठरवलं. सर्वात आधी आम्ही स्ट्रक्चर बनवण्यासाठी लाकूड बांबू कापण्यासाठी आरी जमा केली. रावण बनवण्यासाठी लहानपासून तर मोठ्यापर्यंत हातभार असतो. स्ट्रक्चर बनवण्यासाठी समान अंतरावर बांबू कापावे लागतात. बालपण आठवत आणि बालपणात हरवून जात हे सर्व काही मज्जेत सुरू असते. दादाचे काम म्हणजे स्केच बनवणे आणि त्याने पण आपलं काम सुरू केलं. या स्ट्रक्चरला वाळलेले गवत बांधायला सुरुवात केली. आम्ही एकच चूक केली, गवत खूप फिट बांधले. चांगला धमाका झाला पाहिजे म्हणून सुतळी बॉम्ब पण लावले. स्केच तयार झाल्यानंतर त्याला कलर पण करण्याचे काम सुरू झाले. ज्याला हे काम कठीण वाटत होते ते पण कामाला लागले. इकडे रावणाला पारंपरिक वेशभूषे तयार करणे सुरू होते. रावणाचं स्केच एकदम भारी झालं होतं. सायंकाळीचे 7 वाजले पण काम पूर्ण व्हायचंच होतं. रावणाचे 10 तोंडे चिटकवून त्याला खुल्या जागे उभं केलं आणि